दर्शक नमस्कार. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात आज आपण माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत. डोंगरे साहेब, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. माजी उपमहापौर असणारे प्रवीण डोंगरे साहेबांनी आपल्या एका कार्यकाळामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी एक सभागृहात भूमिका राहिली किंवा माजी उपमहापौर म्हणून म्हणजे त्यावेळी जे उपमहापौर होते त्या दरम्यान त्यांनी नागरी सुविधांच्या प्रश्नांवरती एक आपलं विशेष लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्या समस्यांच्या निराकरणासाठी महत्वाची पावलं उचलली होती. त्यांच्या दालनामध्ये अधिकाऱ्यांची बैठक ही नेहमीच असायची आणि त्यांनी जिव्हाळ्याचा जो विषय केला होता तो सोलापूरकरांच्या पाणी पुरवठ्याचा विषय आणि त्या बाबतीत त्यांनी आवश्यक त्या सूचना केलेल्या होत्या. त्याचे एक दृश्य परिणाम आपल्या समोर आले होते. आज सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पडल्यानंतर म्हणजे आज निवडणुका होतच आहेत आपल्या, पण सातत्यानं या निवडणुकीच्या दरम्यान सोलापूरचा पाणी प्रश्न यानं त्या कारणानं चर्चेलाच येतो. आज समांतर जलवाहिनी जीची चर्चा मोठ्या प्रमाणात होते असं असताना देखील शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. ही परिस्थिती आहे. गावठाण भागातली हद्दवाड भागातली परिस्थिती ही त्यापेक्षा निराळी आहे. दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापन याविषयी आपल्याकडे बोललं जातं, पण सगळेच त्या बाबतीत अगदी समाधानी आहेत असं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. याचबरोबर आपण शहराची जी आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तो IT पार्क असे जे काही विकासाचे मुद्दे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेला येत आहेत त्यावरती प्रवीण डोंगरे साहेबांचं भाष्य, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. नुकताच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्या पाठीमागची देखील त्यांची भूमिका हे देखील जाणून घेऊयात. मुळात विकासाची कास धरणारं नेतृत्व म्हणून प्रवीण डोंगरे साहेबांकडे पाहिलं जातं तेव्हा शहरांच्या प्रश्नाबाबत जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो आपण आजच्या या महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डोंगरे साहेब, तुम्ही म्हटल्यानंतर पाणी प्रश्न किंवा पाण्याची जी स्थिती आहे त्यावरती तुम्ही बोलणं फार महत्वाचं ठरतं आणि आज आपण जे म्हणतो की समांतर जलवाहिनी आहे पण तरी देखील सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठ्याच्या बाबतीत प्रतीक्षाच आपल्याला दिसून येते. या पाठीमागची कारणं काय आणि शेवटी सोल्युशन आपण ज्याला म्हणावं तर ते कशा पद्धतीचं आहे? सर्वप्रथम मी शहरवासींना नमस्कार करतो आणि मला आपण चॅनलला जो पाणी प्रश्न आहे किंवा विषय आहेत महापालिकेचे त्याकरता बोलवलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो. तर विषय सोलापूर शहराचा पाणी पुरवठा जवळपास आपण विचार केला तर शहराला मला आठवतं की काँग्रेसचे संजय हेमगड्डी महापौर झाले होते. त्यावेळेस आम्ही बघितलं तर 2 दिवस कंटिन्यू पाणी चालू होतं शहरामध्ये आणि विचारणा केली की बाबा हे पाणी कसं काय 2 दिवस चालू आहे शहराला, सलग चालूच आहे. तर ते काँग्रेसचे महापौर झालेत म्हणून सलग 2 दिवस पाणी. संजय हेमगड्डी तो कालावधी 26 वर्षाचा आहे. जवळजवळ 25-26 वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला. तेव्हापासून आपल्याला शहराला 5 दिवसाआड 4 दिवसाआड 3 दिवसाआड तर कधी झालं नाही पाणी. पण याच्यामध्ये लोकसंख्या बघितली आपली तर मागील काही काळापूर्वी 11.5 आता साधारण 12 लाखाच्या आसपास शहराची लोकसंख्या आहे. तर महापालिकेचा GR आहे किंवा शासनाने एक ठरवून दिलेलं आहे शहराच्या व्यक्तींना 135 लिटर पाणी आपण दिलं पाहिजे पर डे एका व्यक्तीला. दरडोई 135 लिटर पाणी दिलं पाहिजे हा नियम आहे. मग 135 लिटर पाणी पकडलं तर आपल्याला 140 ml 150 ml पाणी आपल्याला लागतो. दररोज पाणी पुरवठा करायचा असेल आवश्यकता आहे आणि आपण पाणी मला वाटतं गेली 10 ते 15 वर्षापासून 160-180 ml पाणी उचलतो. पाणी उचलायचे आपले 3 टाकळी, उजनी आणि हिप्परगाचं पाणी डायरेक्ट ग्रॅव्हिटीने आपल्या भावाने पेटलं येतं आणि ते पाणी आपण 15-20 ml अशा प्रकारे आपण देतो लोकांना. टाकळीचं जे पाणी आहे ते 70-80 ml आपण उचलत होतो ते पाणी आणि उजनीचं एक 90 ml असा सगळा बेरीज केला तर 140-50 ml आपण पूर्वी पाणी उचलत होतो. पण मध्यंतरी काय झालं की आपण टाकळीचं जे पाणी आहे ते 4 पंपाने पाणी उचलत होतो
त्याची पाईपलाईन मी आयुक्त कुडेवार साहेब होते, आम्ही टाकळी पंप हाऊसला भेट दिली, ते पंप पाहिले. त्यानंतर BPT म्हणून एक असतो, ब्रेक प्रेशर टँक, बरं. तो ब्रेक प्रेशर टँकच नव्हता. डायरेक्ट पंप चालू केले, ते सोरेगावला येणार फिल्टरमध्ये, त्यामुळं लाईट गेली आणि तो पंप बंद पडला. तो पाईपला एवढा मोठा स्ट्रोक बसवता, त्यामुळे ते पाईप लिकेज होणे, ब्रेक होणे अशा प्रकार होत होते. गळती आली याची. मग आम्ही हे काय होतं असा अभ्यास केल्यानंतर BPT तयार केला नवीन. तो BPT चालू केला, त्यामुळे तो ब्रेक कमी झाला. तर हे तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण समजा 70 mld पाणी पंपाने उचललं तर ते ॲक्च्युली येणार 40-50 mld. आज पण जी गळती पकडली जाते, म्हणले जाते, ते गळतीचं प्रमाण अजून पण आहे. तर हे गळतीचं प्रमाण कमी शहराला झाल्याशिवाय पाणी पुरवठा व्यवस्थित होणे शक्य नाही हे आम्हालाही माहीत होतं. मग त्याच्यावर आम्ही अभ्यास केला. मग सोलापूर उजनी लाईन बाळ्याच्या बाजूला BC सॉईल आहे, हो. तिथे लाईन ते ब्रेक व्हायची. मग ती लाईन बदलली, नगररत्नांमध्ये पैसे दिले, ती लाईन बदलली. मग तुझा पाणी पुरवठा व्यवस्थित केला, तिथला पण BPT पाहिला. तर ह्या ज्या त्रुटी आहेत ह्या पूर्ण बघितल्यानंतर असं जाणवलं की नागरिकांना आपण पाण्यासाठी वंचित का ठेवतो. याचं कारण असं आहे की महापालिका अधिकाऱ्यांबरोबर आपण बैठक घेतली की ते कारण सांगतात आम्हाला एक 200 कोटी द्या, दिले आपण. त्याच्यानंतर करा पाणी पुरवठा, मग परत कारणं सांगतात हे काम झाल्याशिवाय होत नाही, आम्हाला 400 कोटी द्या, दिले 400 कोटी. परत 400 कोटीचं काम संपल्यानंतर सांगतात आता 500-600 कोटी लागतात. आता परवाचंच उदाहरण सांगतो, दुहेरी पाईपलाईन टाकली. पाईपलाईन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पाईपलाईनचा हा विषय हातात घेतला, टेंडर मार्गाला लावलं, निविदा काढल्या, काम पूर्ण झालं. काम होण्याच्या अगोदर महापालिकेचे स्टेटमेंट आहेत आम्ही 2 दिवसाआड पाणी देऊ, 1 दिवसाआड देऊ. मग ती पाईपलाईन आणल्यानंतर सांगितलं की तिथं आपल्याला फिल्टर प्लांटला जागाच नाही. म्हणजे ती बाब नंतर निदर्शनास येते. ती आली पाईपलाईन, पाणी पडल्यानंतर सांगितलं आपल्या फिल्टर प्लांटला जागा नाही, आपल्याला ते जागा पाहिजे. योगायोगानं देवेंद्र कुटे साहेब आमदार झालेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग लावली, ती जागा घेतली, आता ते काम चालू होणार. म्हणजे जो वेगळा पैसा ह्याच्याकरता वेगळा निधी. मग आता ही पाईपलाईन करताना जो DPR झाला, ही पाईपलाईन कशासाठी NTPCने आपल्याला 262 कोटी रुपये दिले होते. खरं तर NTPCचा विषय आता मी तुम्हाला सांगतोच. त्याच्यानंतर त्यांनीच पाईपलाईन करून द्यायची होती, पण आपल्याला दुर्दैव सोलापूरचा की NTPCने आपल्याला पैसे वर्ग केले, तेवढी काय रक्कम पुरायला नाही. पाईपलाईनचा खर्च जो दुसरा आता पाईपलाईन केली ती 800 कोटीच्या घरात गेला. बजेटच वाढलं. 800 कोटीच्या बजेटमध्ये पाईपलाईन केली. त्याचं मूळ कारण असं आहे की उजनी धरणातून नदीद्वारे पंढरपूर वगैरे हा पट्टा येऊन टाकलेला पाणी ते आपल्या पाईपलाईनला पाणी देण्यासाठी धरणातून पाणी सोडून नदीद्वारे येणार. ते पाणी आपल्याला 10-20% मिळणार. बाकीचं पाणी शेतकऱ्यांना उपसा करणार. कर्नाटक भागात बंधारा आहे, तिथले लोक रात्रंदिवस लाईट चालू ते उचलणार. अशा प्रकारे हे पाणी वेस्टेज, मग हे बंद झालं पाहिजे. आता दुसरी पाईपलाईन करताना महापालिकेने लेखी दिले आहे की आम्ही हा सोर्स आहे तो बंद करतो. मग आपल्याला दिशाभूल अशी झाली लोकांना की टाकायची पाईपलाईन आहे आणि ही पण पाईपलाईन आहे. पण पाणी आपलं वाढलंय कुठं? पाणी 20-30 MLD वाढले. पाणी कमी किती झाले? पाणी 70 MLD कमी झाले आणि पाणी घेतो आपण 90 MLD. म्हणजे टाकळीची आज ना उद्या लाईन बंद करायची आहे. आज टाकळीचं पाणी आपण फक्त 40 MLD घेतो. टाकळी बंद झाली. पाणी, आपला उद्देश काय होता? आपल्याला काय वाटत होतं की पाणी वाढलं की आपल्याला शहराला पाणी पुरवठा होतं, पण ही सगळी अशी दिशाभूल. आणि पाणी आहे आज विचारलं तर 250, जवळजवळ 190 TMC, 250 एवढं पाणी आपण घेतो. शहराला गरज आहे पाण्याची. आज पण 170 MLD पाणी. आज पाणी आपण किती 5 दिवसात देतो. किती देतो?
किती 500 लिटर देतो म्हणून. मग 5 दिवसाआड पाणी तुम्ही 500 लिटर देता, बरोबर. तर 2 दिवसाआड द्या ना 250 लिटर. आज 2 दिवसांनी 2.5 लिटर द्या, नंतर 2 दिवसांनी 2.5 लिटर द्या, आणि वेळ कमी करा. तुम्ही 5-5 तास पाणी देता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी काय महापालिकेकडून होतील असं काही वाटत नाही. मग आपल्याला असं करावं लागेल. शेवटी ही नगरपालिकेकडे एक कार्यकारी अभियंताची पोस्ट आहे. कार्यकारी अभियंता. कार्यकारी अभियंता ती पोस्ट आहे. तो MGPचा कार्यकारी अभियंता किंवा पाण्यामध्ये कोण एक्सपर्ट असतील ते. मला वाटतं आयुक्त साहेबांनी परवा स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही पेपरला दिलं, ज्यांना कोणा आवड आहे त्यांनी या गोष्टी याव्या, आम्हाला करून द्याव्या. पण हे असं होत नाही, कोण रिस्क घेत नाही. तुम्हाला नियुक्त केलंच पाहिजे तिथं अधिकारी. तो शासनाचा अधिकारी परवाच्या मीटिंगमध्ये समजलं की 1.5 महिन्यापूर्वी लेटर दिले गव्हर्नमेंटला, एक शासनाचा अधिकारी द्या. आणि मी महापालिकेत ज्यावेळेस सभागृहात होतो 5-7 वर्षापूर्वी, त्यावेळेस पण सांगितलं होतं हा सोलापूर महानगरपालिकेचा पाणी पुरवठा जर सुरुवात चांगली करायची असेल, सुधारायचं असेल, तर MGPकडे वर्ग करा. MGPने पूर्वी सगळे इस्टिमेट केले, ड्रॉइंग केलेत, लाईन केले, आताही लाईन केली, टाकली. MGPकडे सगळे टेक्निकल लोक आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, अधीक्षित अभियंता आहेत, इंजिनियर आहेत. आपल्याकडे पण आहेत, नाही तसं नाही. मग तो MGP पुढे वर्ग केला तर होऊ शकेल. आता साधं गणित आहे की आपल्याकडे ऑडिट, वॉटर ऑडिट पाण्याचं ऑडिट नाहीच आहे. केलं म्हणतात, दाखवा म्हणलं, मग ऑडिट केलं. पाणी किती टक्के लिकेज आहे? 40% लिकेज आहे. 40% 100 MLD पाण्यामध्ये 40% लिकेज, म्हणजे 40 गेलं. गायला 60 पैकी ते शहरवासियांना किती मिळणार आणि कशा प्रमाणात? म्हणजे तुम्ही उचललं 200 MLD पाणी, तर ते 80 गेले. 120 MLD पाणी राहिलं, कसं करणार पुरवठा? मग लिकेजेस आहेत. आता उदाहरणार्थ मोठ्या मोठ्या लाईन टाकल्या. आता आमच्या प्रभागामधलंच उदाहरण देतो मी. आम्ही एक दुसरी नवीन लाईन टाकली होती, मग ती जुनी लाईन पण चालूच होती. आम्ही सांगितलं ते जुन्या लाईनमध्ये पाणी जातंय, ती लाईन बंद करा. मग नंतर बंद केली. मग अशा सोलापूर शहरामध्ये जिथं जिथं नवीन लाईन टाकल्या तिथं तिथं जुन्या लाईन आहेत आणि त्या चालू आहेत. त्यामुळे पाणी 40% नासाडी पाणी जातंय कुठं? जमिनीत जातंय 40%. म्हणजे पाणी गडपच आहे, हे कुणाला माहित. मग हे एवढं पाणी जर गडप, आता ते परवा स्टेटमेंट होतं चौबे साहेबाचं की आम्ही 40%चं 20%वर आणलं, म्हणजे आहेच की. शेवटी तर मान्य करतो लिकेज आहे आणि हे लिकेज निघू शकत नाही. हे व्हायला नाही पाहिजे आपल्या शहराला, म्हणजे हे होणं हे फार दृष्टीवर. आता दुसरा विषय आला की सांगतात की आम्ही हद्दवाढ भागाला पाणी पुरवठा करतो, त्यामुळे असा प्रॉब्लेम. आता हद्दवाढला अक्षरशः सांगतो 5 ते 6 दिवसांनी पाणी देतात, रात्री 2 वाजता, 3 वाजता, 1 वाजता. आणि आपली पाणी पुरवठ्याची जी सिस्टीम आहे ना, ती पंपिंगने, म्हणजे मोटार चालू केल्यानंतर तुमचा पाणी पुरवठा चालू होतो. आता टाक्या आहेत, आजला 23 टाक्या आहेत, 15 मिनिटात टाकी रिकामी होते, नंतर यांचा पंपिंगनेच पाणी पुरवठा होतो. म्हणजे टाकी भरली पाणी दिले असा विषय नाहीये. वितरण व्यवस्था एवढी चुकीची आहे. पाणी पुरवठा ग्रॅव्हिटीने झाला पाहिजे, पण तो होतो पंपिंगने. 5 मिनिट लाईट गेली, 10 मिनिट लाईट गेली, 2 तास पाणी पुरवठा पुढे, 1 तास पुढे, 5 दिवस पुढे 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 जातात. तर ह्याला ही सिस्टेम मला वाटतं कसं झालं की महापालिकेत गेली 3 वर्ष प्रशासनाचं, त्यामुळं अंकुश विश्वास नाही. आणि ह्या पाणी पुरवठ्याचा अभ्यास जेवढा आपण करेल डीपमध्ये, थोडा फार मोठा अभ्यास आहे. प्रशासनाचं काय चुकतं म्हणजे नेमकं या पाणी पुरवठ्यावरती? आपण बघतो की अधिकारी तिथे बदलले जातात, एकांच्या बाबतीत जर तक्रारी वाढल्या तर दुसरा अधिकारी तिथं नियुक्त केला जातो, पण जी समस्या जी आहे तर ती त्याच ठिकाणी राहते. याचं कारण काय? कारण काय की जे अधिकारी आहेत, आता खरं तर सरकारी नोकरी कुठले ऑफिस घ्या, कलेक्टर ऑफिस घ्या, जिल्हा परिषद ऑफिस घ्या, तिथं बदल्या होतात. इतर ठिकाणी आपल्याकडे शासनाचे 4च अधिकारी येतात, जास्त 5-6 अधिकारी आले, पण बाकीचा जो स्टाफ आहे तो वर्षानुवर्ष इथंच आहे.
यांच्या बदल्या होत नाहीत, त्यांच्या फारशा तशा बदल्या होत नाही, होतच नाहीत. आतच बदल्या होतात, अंतर्गत बदल्या असतात. अंतर्गत बदल्या. मग असं व्हायला पाहिजे की महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका ड वर्ग आहे आपली. होय. ड वर्गाच्या महापालिका अजून 3-4 आहेत, कोल्हापूर वगैरे आहेत. मग ह्या लोकांच्या बदल्या त्या महापालिकेत व्हायला पाहिजे आणि ते लोक आपल्या महापालिकेत आले, विचार बदलले जाते. आता असं झालंय की एखाद्या भागातला नगरसेवक निवडून आणायचा तर महापालिकेचे अधिकारी ठरवतील. म्हणजे नगरसेवक आणि अधिकारी यांच्या ओळखी पुढे झालेले आहेत आणि ते साहजिकच आहे. ते तिथंच आहेत, हे इथंच आहेत. ह्या जर रोटेशन झालं सरकारने किंवा नियम बदलला, आता नियमात नाही आहे ते, असा नियम बदलला तर वेगवेगळे लोक येतील. आपले काय हुशार लोक कोल्हापूरला जातील, तिथं चांगलं करतील. कोल्हापूरचे काय हुशार लोक आपल्याकडे येतील आणि आपलं चांगलं करतील. किंवा हे अशी होतं. बदली होते या थोड्या भीतीपोटी किंवा आपली बदली होऊ शकते या अशा काळजीतून सुद्धा काही कामांमध्ये सुधारणा होऊ शकते, होऊ अशी शकते, देखील एक अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही त्यामध्ये. होऊ शकते ना. डोंगरे साहेब, आणखीन एक विचारायचा प्रश्न आहे की या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो कित्येक योजना आपल्या समोर येतात. म्हणजे समांतर जलवाहिनीसाठी जी योजना झाली ती झाली, किंवा आणखीन पाणी पुरवठ्या सगळ्या योजना होतात, निधी सुद्धा मंजूर होतो, पण त्याचे परिणाम आपल्या समोर कधीच येत नाहीत. मी आता इतकी समांतर जलवाहिनीचं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या, पण त्याचे काही दृश्य परिणाम अजून तसे कुठले समोर नाहीत. हे काय होतं? म्हणजे निधी तर तेवढा पुरेसा येतो, मग हा निधी परत म्हणजे पुन्हा कमी का पडतो? मग हे DPR मध्ये यांच्या काही चुका होतात का, किंवा आराखड्यामध्ये सर्व विचार करून तो प्रस्ताव सादर केलेला नसतो का तो? हा, हे बरोबर आहे. आता पाईपलाईनला आपण 800 कोटी वगैरे खर्च केले, पाईपलाईन झाली की या सगळ्यांना जाग आली, आम्हाला अजून 872 कोटी पाहिजे, 60 कोटी पाहिजे, आम्हाला टाक्या बांधायचा, आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं. मग ते झालं तर आपला पाणी पुरवठा, आता मी पेपरलाच वाचलं, गव्हर्नमेंटने महापालिकेच्या सांगण्याप्रमाणे 832 कोटी काय मंजूर केले. महापालिकेचं पेपरला स्टेटमेंट आहे लोकांचं की एवढ्या पैशामध्ये आम्ही 2 दिवसात पाणी पुरवठा करू. मग काय करायचं? अजून 800 कोटी द्यायचे का अजून 1000 कोटी द्यायचे? तुम्हाला पैसे दिलेत कशासाठी? दररोज पाणी पुरवठा करा. मग यांच्याकडे असा आहे की ज्यावेळेस दुहेरी पाईपलाईनचा प्रस्ताव तयार केला त्यावेळेस ह्यांनी हा सगळा प्रस्ताव शहराचा तयार करायला पाहिजे होता. भले 4000चा DPR करू द्या, तुम्ही एकाच वेळेला करा. एकाच वेळेला तो DPR व्हायला पाहिजे होता. तसं होत नाही. एक काम संपलं की परत पैसे मागायचे, एक काम संपलं की परत पैसे मागायचे, हे असा प्रकार आहे. त्यामुळे यामुळे तो पाणी पुरवठ्याचा विषय काही तसा मार्गी लागत नाही. हा, मग विषय मार्गी लागत नाही. विषय एवढा सोपा आहे, अगदी फार सोपा आहे. राज्याच्या सचिव म्हैसकर मॅडम सोलापूरला आल्या होत्या, तर नगरविकास खात्याच्याच त्या सचिव होत्या. मग मी त्यांना देगावचा टर्सरी प्लॅन दाखवला आणि STP आणि टर्सरी. आपल्याकडे 60 MLD पाण्याचा STP प्लॅन्ट आहे, 60 MLD. आणि त्या STP प्लॅन्ट नंतर आपल्याला टर्सरी प्लॅन्टचं पाणी हे असं आहे. कारण मी प्रत्यक्षात गुजरातला तो जाऊन प्लॅन्ट बघून आलो, सुरत महापालिकेला त्यांच्या प्लॅन्टला व्हिजिट दिली. हे पाणी ते MIDCला विकतात ₹7.10 लिटर. आपल्याकडे 60 MLDचा STP प्लॅन्ट तयार आहे. परवा मी विचारलो, ते STPचं पाणी काय करता? कॅनलमधून सोडतो म्हणजे. कॅनलमधून हे असं पाणी सोडणं, मग कॅनलमधून सोडतात तर आपल्याला जो STPचा प्लॅन्टला पैसे वगैरे लागतात, खर्च होतो, तो कुठून घेणार म्हणलं. नाही, सध्या तर तसंच चालू आहे. म्हणजे महापालिकेचा उद्देश काय होता की STP प्लॅन्ट तयार करायचं, ते पाणी NTPCला द्यायचं बॉइलिंगसाठी, आणि त्याच्याकडून दुसरी लाईन घ्यायची. पण प्रत्यक्षात मीटिंग झाल्या आणि NTPCने आपल्या महापालिकेचं बघितलं, परत स्वतंत्र लाईन घेतली. तर हे आपलं दुर्दैव. हद्दवाढला आज इतकी वर्ष झाली,
म्हणजे तिथं नागरी सुविधा तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी झाल्या, पण पाण्याची अवस्था तिथली तर अगदी गावठाण भागाच्याही पेक्षा भयानक अशा पद्धतीची असते. तर हे जे आहे सगळा हद्दवाढ भागाच्या बाबतीत आपण म्हणतो की तिथली तर पाण्याची अवस्था पाहिली तर बरीच अशी नगरं आहेत की जी अगदी पाण्यापासूनच वंचित आहेत अजूनही. बरोबर की आहे. तिथपर्यंत ना तुमच्या टाक्या पोचल्या ना कुठली जलवाहिनी पोचली. नाही, जलवाहिन्या आहेत. आता हा विषय कसा आहे, तुमचं पंपिंग स्टेशन पासून पाणी पुरवठा होतो, हद्दवाढपर्यंत पाईपलाईन टाकलेल्या आहेत. आता पंपिंग स्टेशनचा जवळ पहिला वाल तो सकाळी 6ला सोडला, परत दुसरा वाल तो 12 वाजता सोडला, परत तिसरा वाल संध्याकाळी 6ला सोडला, परत 5वा वाल संध्याकाळी 9ला सोडला. मग हद्दवाढ भाग आला 9 वाजता. तो रात्रभर हद्दवाढ भाग चालत राहिला. 9 नंतर 1, 2. मग तुम्ही असं का करत नाही? पहिली सुरुवात पाणी पुरवठ्याची हद्दवाढ भागात. तुम्ही सुरुवातीलाच हद्दवाढला पाणी सोडा आणि नंतर दिवस या पाठीमागे या. तो गावठाणकडे यायचं. हा, गावठाणकडे यायचं. हा एकदम सोपं गणित आहे. पण आजवर याच्यावरती काय तशी अंमलबजावणी नाही झाली आहे. नाही होणार, कारण तुम्ही फिरा स्वतः बघा की एका भागात 10 तास 12 तास 15 तास पाणी, कारण त्या मेन लाईनला वॉल नाहीत, त्यामुळं ते पाणी 24 तास चालू. तर हे एक सिस्टीमला जे आपण खरा दोष दिलाच पाहिजे आणि ही सिस्टीम सुधारलीच पाहिजे. म्हणजे लोकप्रतिनिधींना नेहमीच त्यांचा एक लोकप्रतिनिधी पाठपुरावा असतो किंवा इथं शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा, किमान 1 दिवसाआड व्हावा, 2 दिवसाआड व्हावा. पण ती प्रशासनाची जी काही भूमिका आहे किंवा जी काही कार्यपद्धती आहे आपण असं म्हणू, तर त्या कार्यपद्धतीमुळंच आज सोलापूरला खरंच म्हणजे 2 दिवसाआड पाणी पुरवठा किंवा 1 दिवसाआड पाणी पुरवठा होण्यामध्येच अडचणी निर्माण होतात. सर, याच्यावरती सोल्युशन मग शेवटी काय? आता कसं आहे, प्रशासनाचं जी काही कार्यपद्धती आहे ती आहे, पण याच्यावर कुठेतरी ती सुधारणा होणं गरजेचं आहे. सोल्युशन आहे. कशा पद्धतीचं सोल्युशन? आज सोल्युशन आहे, आज पण आहे. 95 कोटी नगरोत्सवांमधून दिले. स्काडा सिस्टीम म्हणून आहे, टेक्निकली स्काडा सिस्टीम. स्काडा सिस्टीम. हो, स्काडा सिस्टीम मध्ये कसे आहे की तुम्ही शहरातले सगळे वॉल ऑटोमेशनवर आहेत आणि ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला स्काडा सिस्टीम एवढा रूममध्येच आहे. या बिल्डिंगमध्ये आपण पाणी किती फुटावर देतो आणि किती देतो ते स्काडा सिस्टीममध्ये दिसलं. ही सिस्टीम जी आहे ही अर्धवट आहे, ही पूर्ण नाही आहे. आजला जर आपण विचार केला पाणी कुठल्या भागात किती फूट आहे, महापालिका सांगते की आम्ही 5 फुटाच्या वर पाणी देऊ शकत नाही. स्काडा सिस्टीम बसवली तर तुम्हाला 22 फुटापर्यंत पाणी देता येईल, अशा पद्धतीची सिस्टीम आहे. त्याचा उद्देशच तो आहे, पण ती सिस्टीम बसवली नाही. मग आज आपण विचारलं तर आपल्याकडे बघा, प्रत्येकाला एक तर तुम्ही 6 महिने आपण पाणी देतो, 6 महिने पण देतो, कमीच देतो, 6 महिन्यापेक्षाही कमी, वर्षभराचे पैसे घेतो. आणि तुम्ही कनेक्शन घ्यायला गेलात तर तुम्हाला मीटरचे पैसे घेतात. 5-6 वर्षात तुम्हाला 10 वर्षात 1 मीटर दिसले का? एकही मीटर नाही नळाला. त्याचे पैसे विनाकारण घेता हे पैसे. आणि याच्यापेक्षा लोकाला इनडायरेक्ट पैसे कुठं जातात तर नळाला मोटारी लावण्यामध्ये. लाईट बिल किती येतं? कोण काढलंय का? लाईट बिलचे प्रचंड पैसे येतात आणि तुम्ही कुठल्याही भागात फिरा, म्हणजे पाणीपट्टी भरायचीच आहे, शिवाय आपण लाईट बिल देखील भरतो. ही गोष्ट बहुतेक नागरिकांच्या तशी फारशी लक्षात येत नसते. आणि कुठल्या भागात तुम्ही पाण्यानंतर फिरा, प्रत्येकाकडे मोटारी आहेत. पाणी तुम्ही महापालिका जमिनीच्या खाली 3 फूट देताय. तुम्ही जमिनीच्या वर 5 फूट देतच नाही किंवा जमिनीच्या वर 20 फूट देत नाही. जमिनीच्या खाली 3 फूट पाणी दिल्यावर मोटर लावावंच लागते. लोकांचा तो नाही दादा. आणि पाण्याची गॅरंटी नाही. 5 दिवसाआड पाणी येते का 6 दिवसाआड पाणी येते, भीती आहे लोकांना. ते एक साठवण करून ठेवायची.
आणि विशेष म्हणजे कसं आहे की 5 दिवसाआड पाणी येतं म्हणून साठवण्याचा प्रकार फार आहे. आणि परत समज असा आहे की ते 5 दिवसांनी नंतर पाणी आलं की हे शिळं पाणी, बरोबर, ते शिळ हे टाकून द्यायचा प्रकार फार आहे. ताजं पाणी परत भरून ठेवायचं पुढच्या 6 दिवसात. हा, म्हणजे उजनी धरणात दररोज ताजं पाणी येत नाही किंवा पुरवठा करतो तिथं ताजं पाणी येत नाही, पण नळाला येणारं ताजं पाणी, परवाचं पाणी शिळं पाणी, असा एक समजून आपलं वेस्टेजचं प्रमाण हे जे आहे हे फार आहे. तर त्याच्यासाठी दररोज पाणी दिलं, दररोज 1.5 तास पाणी देऊ द्या. लोकांना माहित आहे आपल्याला दररोज पाणी मिळतंय, तेवढंच भरून ठेवतील. लोकांना आता शाश्वत नाही आहे. एखादी गोष्ट शाश्वत असेल तर लोक ठरवतील की बाबा हे आपल्याला 100% आज एवढं तास पाणी येणार आहे, एवढं भरणार आहे, याला मोटर लागणार नाही, काय नाही. आता काही सरकारी नोकर आहेत, काही कामगार आहेत. तुम्हाला सांगतो, माझ्या प्रभागामध्ये मी उपमहापौर झाल्यानंतर एक कार्यक्रम होता, मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. मग गेल्यानंतर चहा पाणी झालं एकांच्या घरामध्ये. मग त्यांना म्हटलं पाणी किती वाजता दे, ते 12 वाजता दे. मग आई काय तुमच्या समोर दिसत नाहीत काय, तब्येत बरी नाही म्हणले आईची, कारण रात्री 12 ते 2 आईने पाणी भरलंय म्हणजे जागरण करून. ते जागरणाचा त्रास वयस्कर लोकांना जागरण त्रास. मग दुसऱ्याकडे एकदा असं चर्चा करत बसलो होतो, पण त्यांनी सांगत होते काय हो पाण्याचा त्रास, रात्री पाणी येते, मग कसं करायचं, कसं उठायचं. आम्ही ते पाण्याचा पाईप पायाला बांधतो. पायाला जेव्हा थंड लागतं त्यावेळेस समजते पाणी आलं, मग उठतो आणि पाणी भरतो. अशी दुर्दैवी अवस्था आपल्या सोलापूरची आहे. हे कुठं तर सक्षम अधिकाऱ्यांनी थांबलं पाहिजे. म्हणजे तसं आधी नेमका एक अधिकारी किंवा काही कर्मचारी कारणीभूत असं म्हणता येत नाही, तर ही व्यवस्थाच अशी आहे. शेवटी लोकप्रतिनिधींचा प्रत्येकाचाच एक ती इच्छा असते सोलापूरसाठी, आपण प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यासाठी धडपडत असतात किंवा सोलापूरच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा व्हावी आणि एक दिवसाआड का होईना तर सोलापूरकरांना ते नियमित पाणी पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा अशी सगळ्यांची ती इच्छा असते लोकप्रतिनिधींची. पण त्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अशा आता बघा ना, बऱ्याच लोकप्रतिनिधींना माहित नाही की टर्सरी पाणी म्हणजे काय. STP म्हणजे टर्सरी आणि STP, तुमचं जेवढं घाण पाणी आहे गटारीचं ते शुद्धीकरण करणे, त्याला STP म्हणतात. आणि त्या STPचं पाण्यामध्ये TDS जास्त, त्यांना 100% TDS न्यायचं, तो टर्सरी. ते टर्सरी पाणी तयार करून आपण चिंचोळी MIDC, अक्कलकोट रोड MIDC या MIDCला जर पाणी दिलं तर आता मला विषय खरं तर पाण्याचा म्हणून माहीत आहे. आता एखाद्या MIDC इंडस्ट्रीवर आपण बोलणं चुकीचं पडतं. ज्यावेळेस उजनी सोलापूर लाईन आपल्याला दिली सुरुवातीची, त्यावेळेस त्या चिंचोळी MIDCने काय फंड्स दिले होते, त्यामुळे त्यांना पाणी देणं बंधनकारक आहे. पण कुठलं पाणी देणं, आपल्याला जे प्यायचं पाणी फिल्टर करून जे प्यायचं पाणी आपल्याला द्यावं लागतंय ते पाणी MIDCला देतात. कंडिशन अशी आहे की त्यांना रॉ वॉटर द्यायचं, त्यांचे STP प्लांट सगळे तयार आहेत, ते बंद आहेत. पण आपलं पिण्याचं पाणी आजला 15 MLD दररोज, 15-16 MLD आज पण पाणी ते त्यांना देतात आणि हे द्यावं लागतंय, कारण कंडिशन ते पण रॉ वॉटरची कंडिशन, पण देतो आपण फिल्टरचं पाणी. मग साहजिकच आहे की तो शहराला ते पाणी तेवढं कमी पडणार आहे. मग ह्याला काय, यांना दोष उद्योगाला जर आपण पिण्याचं पाणी देत असो, मग चुकीचं चौकटीत बसतात सगळ्या गोष्टी. मग आता ह्या गोष्टींना सगळ्यात दोष देण्यापेक्षा आपल्याकडे STP आहे, टर्सरीचं पाणी तयार करा आणि पाईपलाईन करून द्या. आणि आता इंडस्ट्री येणार आहे, इंडस्ट्रीला पाणी देतो, द्यायचं कुठलं आपण. बरोबर. आजला आता ते IT सेंटर डिक्लेअर केलं साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, IT पार्क वगैरे. आता दुर्दैव असं आहे की या शहराची लोकसंख्या वाढत नाही, कमी होते. कारण इथले लोक हैदराबाद, पुणे, बेंगलोर या ठिकाणी जातात, मुलं या ठिकाणी जातात, आई वडील राहतात. परंतु ही जर लोकसंख्या कमी होत असेल तर IT पार्क आणलं पाहिजे, सगळे सहमत आहेत. पण IT पार्क ज्यावेळेस यायला लागेल त्यावेळेस त्यांनी कंपन्या आल्या मोठ्या, आणि तुमची पाण्याची परिस्थिती काय म्हणलं काय सांगायचं. येणारे उद्योगधंद्यासाठी लोक आले, तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती काय आहे म्हणलं काय सांगणार. आम्हाला 836 कोटी दिले की मग आम्ही करू म्हणायचं.
त्याला सांगतात ते 2 वर्ष लागतात, हे 5 वर्ष पण लागू शकतात. मग हा तुम्हाला पुढचे जे स्वप्न आपल्याला दाखवतात ना, मी म्हणतो आज आपण दररोज पाणी पुरवठा करू शकतो. माझं ठाम मत आहे. शहराला एवढं पाणी मुबलक आहे की आज आपण पाणी पुरवठा दररोज करू शकतो. आता परवा मला एक जण भेटले होते, काय हो म्हणले साहेब, धोधो पाऊस पडला, बरोबर, धोधो उजनी भरून वाहिली, सोलापूरला निम्म शहर पाण्यात गेलं, आणि आपली काय परिस्थिती, 5 दिवसाड पाणी आपल्याला. ह्याला काय उत्तर द्यायचे? एक आहे की त्याच्या बाबतीत आपलं नियोजनबद्ध अशी कोणती कामकाजाची ती रचना नाही अशी एकंदरीत आहे, इच्छाशक्ती नाही. आज पण महापालिकेत लोक डिलिंग करायला तयार नाहीत. पाणी पुरवठा आज पण ते 2 दिवसात आणू शकतात, आज पण ती ओरड झाली तर आपल्या अंगलट येते, आपल्याला करायला नको बाबा, म्हणून जबाबदारी कोण घेत नाही. त्यामुळे मी वारंवार सांगितलं, परवा नागपूरला मीटिंग अण्णा बनसोडे साहेबांनी लावली होती, मी गेलो होतो मीटिंगला, मी विषय दिला होता. त्यावेळेसही मी सांगितलं की आपल्याकडे पाणी मुबलक आहे, पण ही परिस्थिती आहे. तर इथं सक्षम अधिकारी नेमल्याशिवाय हा पर्याय मिटणे वाटतो अवघडच आहे. आता 800 कोटी महापालिकेला द्यायचे, आपण 850 कोटी 900 कोटी द्यायचे, यांच्या भरोश्यावर द्यायचं ना. आज पाणी पुरवठ्याचा मेंटेनन्स काढला तर लाखो रुपये खर्च आहे. सगळे ऑटो वाल टाकायचे आपल्याला स्काडामध्ये. आज बिल बघा पाणी पुरवठ्यावर किती आहेत, किती ठिकाणी वाल बदललेत, किती ठिकाणी खर्च केलाय, किती ठिकाणी जोड दिलाय. सर, पाणी पुरवठ्याचा मेंटेनन्स हा जो विषय आहे त्याचं देखील एक ऑडिट होणं गरजेचं आहे का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, कारण मेंटेनन्ससाठी जर एवढा मोठा खर्च होत असेल तर त्याची तपासणी किंवा अगदी त्याच्या खोलात शिरणं देखील महत्वाचं आहे. आता दुसऱ्याला आपण सारखं दोष देण्यापेक्षा त्यांची पण इच्छाशक्ती तयार झाली पाहिजे की आपण सोलापूर शहराला दररोज पाणी देऊ. आता आपण ऑडिट करा, माणसं उभा करा, काय उभा करा, इच्छाशक्ती नसेल करणार काय आपण? पण जे अधिकारी आहेत ते सोलापूरचे आहेत, त्यांना सोलापूरच्या मातीत जन्मले राहिलेत, त्यांना महापालिकेच्या उत्पन्नातून पगारी मिळालेत. मग त्यांनी त्यांची इच्छाशक्ती व्यक्त केली पाहिजे की बाबा मी दररोज पाणी पुरवठा करतो. आता नागपूरच्या मीटिंगमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एवढे 832 का 62 कोटी दिले, 862 कोटी दिले, आम्ही दररोज पाणी पुरवठा देऊ, ते 2 वर्षांनी. हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि हे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. आणि परवा पैसे मंजूर झाल्यावर पेपरला स्टेटमेंट आहे की एवढं काम झालं तर आम्ही 2 दिवसात पाणी पुरवू. बकायांच्यावर हक्कभंगाची कारवाई करू नये. या अशा खोटं बोलणाऱ्या लोकांवर हक्कभंगाची कारवाई का होऊ शकत नाही? हाऊसमध्ये तुम्ही एखादा शब्द दिला, अधिकाऱ्यांनी नाही केला तर कारवाई होते हक्कभंगाची. आता ह्या मीटिंगमध्ये झालेले विषय, मग हे किती दिवस सहन करायचं आपण? दररोज पाणी पुरवठा करा ना, घ्या 4000 कोटी घ्या, 5000 कोटी घ्या, डीपीआर द्या. आमदार देवेंद्र कुटे साहेब काम करतात, धडपडे आहेत आमदार, आणतील पैसे, मुख्यमंत्री साहेब आहेत, पालकमंत्री साहेब आहेत. अशा पद्धतीने जर डीपीआर तयार केला तर हा प्रश्न मिटेल ना. हा किती दिवस ठेवणार आहे? 25 वर्ष झाले आपण सारखं पैसे देतो, 5 वर्षात पैसे देतो, 10 वर्षात देतो. आयुक्तांनी मान्य केलं. आम्ही धुळे लाईनचा प्रस्ताव ज्यावेळेस दिला त्यावेळेस हा प्रस्ताव तयार केला नाही म्हणले, त्याच वेळेस मिळाले. ती कमतरता त्यांनी जाहीरपणे कबूल केली, मीटिंग मध्येच कबूल केली. डोंगरे साहेब, आणखीन आता हे सविस्तर खरं तर आता डोंगरे साहेबांनी पाणी पुरवठ्याच्या बाबतीत या ज्या काही गोष्टी किंवा आपली एकंदरीत जी काही भूमिका ही आता आपल्या सगळ्या दर्शकांसमोर मांडली, तिथून खरं तर हे सगळं पाणी पुरवठ्याचं चक्र कशा पद्धतीनं चालतं आणि खरं तर सोलापूर शहराला आजच्याही परिस्थितीमध्ये दररोज पाणी पुरवठा शक्य आहे असा दावा प्रवीण डोंगरे साहेबांनी केला. इच्छाशक्तीची गरज त्यांनी यामध्ये व्यक्त केलेली आहे. अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जर ठरवलंच तर खरोखरच ही गोष्ट अवघड अशी म्हणता येणार नाही. आजच्या स्थितीमध्ये शहराला दररोज पाणी पुरवठा देता येऊ शकतो.
डोंगरे साहेब, आणखीन एक मुद्दा म्हणजे नेहमीच तुम्ही पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अगदी वास्तववादी भूमिका प्रत्येकाला या शहरवासियांसमोर मांडलेली आहे. त्या बाबतीत आज आपण बघतो की एवढ्या मोठ्या घंटागाड्या तरी देखील लोकांची ओरड सुरू असते की आमच्या परिसरातला कचरा उचलला जात नाही किंवा घंटागाडी नियमित येत नाही, अशा या तक्रारी असतातच. पण कचरा महापालिकेने विकत घ्यावा अशी जी एक तुमची संकल्पना होती, नागरिकांकडूनच विकत घ्यावा, तेव्हा त्याचं मोल नागरिकांनाही लक्षात येईल आणि महापालिकेला देखील कळेल आणि यातनं कुठलीही कचरा कोंडी होणार नाही. आता खरं तर एक असं चित्र उभं राहू शकतं. खरं तर हा फार मोठा महत्त्वाचा विषय आहे. मी ज्यावेळेस उपमहापौर होतो त्यावेळेस एक आपला बायो एनर्जी प्रोजेक्ट चालू केला. कचऱ्यापासून वीज निर्मिती, तो तुळजापूर रोडला तो डेपो आहे ना, हो, त्याच्या बाजूला. तर तिथं सध्या वीज निर्मिती पण चालू आहे आणि त्यांच्याकडे खत पण बनवतात. ते खत ते महादनला विकतात. अशा प्रकारचं काम आहे. तर महापालिकेने काय केले की कचऱ्याचे टेंडर काढले जमा करायचे. त्यावेळेस आताची परिस्थिती नाही, मी उपमापौर असतानाच बघितलेलं प्रत्येक. मग ते टनावर दिले, टेंडर काढले होते, त्यांना ते परवडेना झाले. मग त्यांनी डोकं चालवलं. त्याच्यामध्ये खड्डा करून माती भरा लागले, कोण दगड भरा लागले, टनावर वजन काढाले, पैसे काढाले. तो प्रोजेक्ट बंद पडत आला. जो सुका कचरा आणि वल्ला कचरा द्यायचा आहे त्याच्याऐवजी मग एखाद्या ठिकाणी कचरा आपण टाकलेला बघितला तर तिथं खड्डा दिसायला लागला. मी प्रभागात 2-3 ठिकाणी गेलो तर ती कचऱ्याच्या ऐवजी तिथं खड्डा दिसायला, म्हणजे काय भानगड आहे. तर ती परिस्थिती अशी की वजनावर कचरा घेतला, त्या कचऱ्यामध्ये माती, दगड, वजनाशी मतलब, तसे लोकांनी बिलं काढले. तो प्रोजेक्ट बंद पडत आला. दुर्दैवाने आम्ही सांगितलं हे असं असं झाले, मग ते बंद झाले. मग महापालिकेने ठरवले, गुडवार साहेब होते, आपण घंटागाड्या विकत घ्यायच्या. मग आम्ही गेलो घंटागाड्या बघायला, आम्ही गेलो, स्वतः गेलो, घंटागाड्या घेतल्या. पण माझं म्हणणं असं होतं की त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, कचरा हा पैसे कमवून देणारं साधन आहे. तर ते कसं, प्रत्येकाने विचार करा. आपल्या घरामध्ये पेपर आहे, वाचकाचं प्रमाण आहे, आता थोडं कमी झालं असेल मीडियामुळे वगैरे, पण जो पेपर आपण वाचतो सकाळी उठून तो पेपर तसाच ठेवतो, फेकून देत नाही. मग तो आपली घरचे मंडळी वगैरे, महिला मंडळी ते पेपर ठेवतात, घडी करून थप्पी लागते आणि तो महिना 2 महिन्याने ते थप्पी दिसत नाही आपल्याला, कारण तो पेपर रद्दीला विकला जातो. बरोबर. का विकला जातो? त्यावरून पैसे मिळतात. मग आता घंटागाड्या ज्या आहेत, घंटागाडे महापालिकेचे कर्मचारी आणि यांचा जर खर्च बघितला तर दररोज 70 ते 80 लाख रुपये. आता त्यावेळेस होता, म्हणजे अजून वाढला असेल, वाढ झाली. सरळ आपण 1-1.5 कोटी खर्च पकडा. मग हा खर्चाचं जर नियोजन केलं, 1-1.5 कोटी तुम्हाला खर्च येत असेल तर असं एक नियोजन करा की 50 लाख तुम्ही डायरेक्ट पब्लिकला द्या की तुमचा कचरा आम्ही विकत घेतो. पब्लिकचा कचरा विकत, त्याच्यातून तुम्हाला पैसे द्या, 1 रुपया किलोने घ्या. आता कचऱ्याला सकाळी उठल्यानंतर एखाद्या शेजारी जर झाड असेल तर त्याचा पारळा दुसऱ्याच्या शेजारच्या घरापुढं पडला तर ते भांडणं करतात, तुझ्या झाडाचा माझ्या पाला घरापुढं पडला, इथं कचरा, त्याचं काय करायचं. आता ते पैसे कचरा विकत घेणार आहेत म्हणलं तर अजून 4 झाडं लावा म्हणतील. बरं, कचरा गोळा करून ठेवूया. आणि कचरा गोळा करून साठवून ठेवला आणि एक टीम तयार केली की कचरा विकत, एक डेपो तयार केला, इथं कचरा विकत घेतला जाईल. तो कचरा घेऊन डायरेक्ट बायो एनर्जीला दिला, ते उत्पन्न मिळेल आणि तुमचं 50% महापालिकेचा खर्चच वाचला ना, आणि पब्लिकमध्ये पैसे आले. तुम्हाला एवढ्या उठाठेवा करायला गरज काळजीपूर्वक तो कचरा गोळा करतील आणि देतील. हा, पूर्वी होतेच की ते छोटे छोटे भंगारवाले फिरत होते, भंगार म्हणून अजून आहेतच की, त्यांना ते पैसे मिळत होते म्हणून ते भंगारला देणार घेणार. तर कचऱ्याचे पैसे महापालिकेने लोकांना दिले तर मला वाटत नाही तुम्हाला रोडवर कुठं कचरा दिसेल, एवढं शहर स्वच्छ राहील. निश्चित. शेवटचा प्रश्न डोंगरे साहेब, की शेवटी नागरी सुविधांमध्ये समतोल असायला पाहिजे, म्हणजे हद्दवाढ, गावठाण वगैरे. तर
काय आपल्याला याच्यामध्ये मग कशा पद्धतीचं कामकाज अपेक्षित आहे? हे प्रश्न फार असतात. आता उद्या आपण DPR तयार केला तर अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट आणि आपला DPR एक होईल. पण प्रश्नाची सोडवणूक आणि कुठले प्राधान्याने प्रश्न घेतले पाहिजे आणि ते प्रश्न कशा पद्धतीने त्याचा प्लॅन तयार केला पाहिजे. एक प्लॅनिंग डिपार्टमेंट महापालिकेत पाहिजे की त्यांनी फक्त प्लॅनिंग करायचं. महापालिकेला एक दुर्दैव असं आहे की आमच्यासारखे नगरसेवक आम्ही होतो, बाकीचे होते, की तुम्ही बघा सगळा ऑफिसचा स्टाफ महापालिकेत नसायचा. नगरसेवकाच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिसला. का तर तो स्टाफ पहिला नगरसेवकाकडे जाणार, सांगणार, त्याने बोलवणार, यांचे कामं सांगणार, मग तो स्टाफ त्यांच्या कामाला जाणार. ही जी पद्धत आहे ही फार चुकीची पद्धत. कुठलाही शासकीय अधिकारी स्वतः आपल्या टेबलवर बसतो, आपण काम घेऊन जातो आणि ते काम मार्गाला लावतात. इथे एक मी पाहिलेलं म्हणजे मोठे, आता कुणाची नावं घ्यायचं नाही, जाणकार नगरसेवकाच्या सुद्धा तुम्ही तरी 8:30-9ला जावा, महापालिकेचा 4-5 कर्मचारी तिथं हजर असतात. तिथंच हजर स्वच्छता असतात. कर्मचारी असतील किंवा आणखीन कोणी कर्मचारी असतील, मग त्यांनी काम करायचं का आमच्याकडे हजेरी द्यायची. या ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत कामाच्या त्या बदलल्या पाहिजे. आता ज्या ठिकाणी त्यांना ऑफिस दिलंय, काम दिलंय, तिथं आपण गेलं पाहिजे. त्यांना आपण बोलवणं, त्यांचा वेळ घालवणं हे चुकीचं आहे. आपण आपले लोक घेऊन त्यांच्यापर्यंत जाऊ. आता उदाहरणार्थ कलेक्टर साहेब पुढे जातात का कुणी बोलवलं तर, किंवा डेप्युटी कलेक्टर जातात का? एखादी व्हिजिट असेल तर ते व्हिजिट द्यायला येतील. जुने प्रश्न असतील बरोबर, तर ते जागेवर व्हिजिट देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. ही एक पद्धत पूर्वी मी बघत होतो. आता काय मधला 5-7-8 वर्षाचा म्हणजे त्यामुळे काय प्रश्न येत नाही बघा. नियोजनबद्ध कामाची गरज आहे हो. महापालिकेला नियोजनबद्धच काम केलं पाहिजे. तर महापालिकेला ज्या लोकांनी विश्वास ठेवलाय, आता विषय कसा आहे की तुम्हाला महापालिकेचं उत्पन्न, बजेट, तुमचा महापालिकेचा खर्च ह्याची ताळमेळ घाला. उत्पन्नाच्या खर्च 60-70%, उत्पन्न 40-50%. तर तो मेळ बसणार कसं? मग तुम्हाला शासनाच्या दारी जावं लागतं. आम्हाला पैसे द्या, आमचं जकात बंद केली, पैसे द्या, आमची वेलबीट बंद केली, पैसे द्या, आमचं हे बंद केलं, पैसे द्या. आता महापालिकेच्या पगारी वेळेवर होतात. का होतात? महिन्याला शासनाचे पैसे येतात, त्यामुळे पगारी वेळ. फक्त महापालिकेत समजा आपल्या टॅक्सवर डिपेंड असेल, पगारी पण होत नाहीत. कारण एवढा टॅक्स मिळू शकत नाही, कारण एवढी महापालिका श्रीमंत झाली नाही. पिंपरी चिंचवड महापालिका प्रचंड श्रीमंत झाली. आपल्याकडे इंडस्ट्री, आता माझ्या घराचा टॅक्स किती असणार आहे? 5-6 हजार. इंडस्ट्रीचा 50,000. इंडस्ट्री एरिया इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यानंतर जी श्रीमंती येते ती श्रीमंती येत नाही. मग आपोआप आपण काय होतो, गरिबीच्या दिशेने. हे सोलापूर शहर कामगारांचं शहर, कामगारच. ही कुठं तर बदललं पाहिजे व्याख्या. त्याच्यासाठी एक महानगरपालिकेमध्ये प्लॅनिंग पाहिजे की तिथं टेक्निकल, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि तो स्टाफ वेगळाच पाहिजे. या शहराचं प्लॅनिंग, ड्रेनेज सिस्टीम 4,000 कोटी, पाणी पुरवठा 2,000 कोटी, असं तुमचं 50,000 कोटीपर्यंत बजेट होऊ द्या. पण एक प्लॅन समजेल की आपल्याला शहराला एवढे पैसे लागणार आहेत, तर आपलं शहर एवढं होईल. मग काय केंद्राचे फंड आहेत, काय कॉन्ट्रिब्युशन आहेत, काय स्टेटचे फंड आहेत. आता सारखं आपण CM साहेबांना किंवा केंद्राला पैसे मागायला गेलो तर ते सारखं ना, एकदाच सांगा ते काहीतरी मार्ग काढते. बरं हे सगळं सोडा, मी सांगतो ते टर्सरी करून जर विकली, पाणी विकलं, तर महापालिकेचा पाणी पुरवठ्याचा अख्खा खर्च टर्सरी वसूल करून देईल. एवढे सोर्सेस आहेत आपल्याकडे. या गोष्टींवरती लक्ष केंद्रित आणि महापालिकेने आता बघा ना, आपलं एखादं घर, आपलं स्वतःचं घर आर्थिक ढासळणी होते असं समजलं तर आपण आर्थिक सुधाराचा कसा तो विचार करतो, आपले सोर्स तयार करतो. मित्राकडे वगैरे जाऊन आपण 50 वेळेस पैसे मागितले, देणार कुठं? मित्राकडे पण पैसे नसतात, बँक पण देणार पत नाही. किती वेळा जाणार आपण? किती वेळात जाणार?
तर तुम्हाला महापालिका एवढी सक्षम महापालिका आहे. आता 7 रस्ता डेपो पंप चालू आहे. होय. किती सक्षम चालू आहे पंप? चालू आहे का नाही? एक सोर्स चालू आहे. उत्पन्नाची बाजूचा जोपर्यंत विचार होत नाही की महापालिका स्वतःच्या पायावर उभारणार आणि उभारली तर मात्र आपली महापालिका कुणालाही कमी पडणार नाही. आणि उत्पन्नाचे सोर्सेस आपल्याकडे प्रचंड आहेत. मध्ये सोलर सिस्टीम केली, हे कितीतरी इलेक्ट्रिकल बिल वाचतं. सोरेगावला सोलर प्लांट आहे, इकडं आहे. काही पावलं त्याच्यामध्ये उचलली जात आहेत, हा. त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. हा, असलं पाहिजे. आता गॅस प्रोजेक्ट, गॅसचे कचऱ्यापासून गॅस निर्मिती होते. तुम्हाला गॅस सप्लाय करू शकतो महापालिका. सगळ्या शहरामध्ये स्वतःचा गॅस सप्लाय करू शकते. CNG सारखा प्रोजेक्ट कोण राबवत आहे? कचऱ्यापासूनच CNG तयार होत. बऱ्यापैकी कचऱ्यापासून एवढे प्रोजेक्ट तयार होत आहेत. CNG तुमच्या शहराला महापालिका सप्लाय करू शकेल. अशा काय काय महानगरपालिका आहेत की स्वतःच्या ताकदीवर उभारलेले आहेत. आपला महाराष्ट्र सोडून पण काय महापालिका आहेत. ह्याचा अभ्यास झाला पाहिजे, हे बघितलं पाहिजे आणि खरोखर हे विजनच ठेवलं पाहिजे. नाहीतर काय, पक्ष आहेत, राजकारण आहे, हे आहे. आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती. तुम्ही जे म्हटलात ती सगळ्यात महत्वाची बाजू इच्छाशक्ती देखील, पाहिजे. ती असली पाहिजे. डोंगरे सर, मी शेवटचाच प्रश्न मगाशी म्हटलेला होता, पण आता जे काही महापालिका निवडणूक आहे, जे सगळं वातावरण आहे, तर अशा एका वातावरणामध्ये तुमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि तुम्ही भाजपात प्रवेश केला. त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती आणि प्रभागातलं वातावरण कशा पद्धतीचं होतं? लोकांची मागणीच तुमच्याकडं कशा पद्धतीची होती की जेणेकरून तुम्हाला हा निर्णय शेवटी घ्यावा लागला? खरं तर विजयदादाचा मी कट्टर कार्यकर्ता म्हणून मला ओळखलं जात होतं. विजयदादा ज्यावेळेस भाजपमध्ये गेले त्यावेळेस सोलापुरातला एकमेव मी भाजपमध्ये गेलो त्यावेळेसच. परंतु मधल्या पट्ट्यामध्ये, आता हा विषय थोडा वेगळाच आहे, मग मी त्यांना विचारलं की बाबा आता राजकीय आम्हाला कसं नेत्यांचं ऐकून काम करायचं आमचं पिंड सवयचं आम्हाला. आम्ही म्हणलं आता सोलापुरात भाजपमध्ये आलो, आम्ही काम कुठं करायचं? ते म्हणले सोलापुरात आम्ही लक्ष घालणार नाही, इथे 2 आमदार आहेत, तुम्ही कुठं तर बघा. मग थोडाफार प्रयत्न केला, कुणाशी जमवावं, कुणाशी जमल असं वाटलं नाही. आपलं आपलं शांत राहणे बरं म्हणून शांत राहिलो. म्हणजे कुणा टीका नाही करायचे. मग आपला विषय कसा, आपल्या काय म्हणजे कुणाचा आपला उद्देश काय की विकास झाला पाहिजे, लोकांचे कामं झाले. पर्सनल आपला काय हेतू नाही, मला ते गेलं पाहिजे, तिथं श्रीमंती मिळालं पाहिजे असा वगैरे आपला काय विषयच नव्हता. लोकांचे कामं व्हायला पाहिजे. मग ते जरा एकंदरीत लक्ष दिलं. मग मी गप बसलो, ते गप बसले. मग नंतरच्या काळात निवडणुका लागल्या त्यावेळेस लोकांनीच सांगितलं की खरं तर तुम्ही पूर्वी भाजपमध्ये गेलो होतो, प्रवेश करायची गरजच नाही म्हणतो ते. प्रवेशाचा काही संबंध नाही, भाजप पण आपण ऍक्टिव्ह काम नव्हतं म्हणून करायचं म्हणलं प्रवेश. मग ठीक आहे म्हणलं. मग सांगितलं, कल्पना दिली. तर खरोखरच देवेंद्र कुटे साहेबांची आमच्या लोकांनी भेट घेतली. खरं त्यांचे खरंच आभार मानले पाहिजे. त्यांनी एकच सांगितलं आमच्या लोकांना की तुम्ही प्रवीण जरा बोलवा म्हणून. मी गेलो. मी आपलं कसं आहे की आपण आपला स्वार्थ कुठला नाही आहे म्हणून सांगितलं. माझा या आता प्रवेश करतो, मला तिकीट द्या तरच मी येतो असला माझा स्वार्थ नाही. फक्त आमदार देवेंद्र कुटे साहेबांचं काम चांगलं आहे, विजन चांगलं आहे, त्यांचा दृष्टिकोन चांगला आहे. आणि मी असा कधी कोटे घराण्यात किंवा अजून कुठल्या घराण्यात आमदार पाहिले नाहीत की ते एवढं रिस्पेक्ट देतात. अक्षरशः सगळ्या लोकांना एवढं रिस्पेक्ट देऊन ते बोलतात. आमदार आहेत असं वाटतच नाही किंवा हे लोक एवढे आमदारकी असून एवढे रिस्पेक्ट देतात. मग त्यांना मी सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे, तेही पाणी पुरवठा. त्यांनी अगोदरच बोलून दाखवलं की आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी गरजच आहे, पाणी पुरवठ्याच्या विषयाला तुम्हाला आम्ही घेऊन काम करतो एवढा शब्द घेतला
आम्ही प्रवेश केला आणि आता आम्ही कामाला लागणार. आणि नागरिकांचा देखील तुम्हाला एक मोठा प्रतिसाद तुमच्या प्रभागामध्ये आपल्याला दिसून येतोय हा, या सगळ्या भूमिका. नागरिकांचीच कामं करायची आपल्याला. नक्कीच. म्हणजे प्रवीण डोंगरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जो काही आपला भाजपा प्रवेश झाला त्याच्या पाठीमागं आपली एक भूमिका अशीच होती की जी काही नागरी सुविधांची कामं आहेत तर ती सुरळीतपणे ती पार पाडावी आणि लोकांना खऱ्या अर्थानं आपण एक न्याय त्या प्रभागाच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून देण्यात यावा यासाठी भाजपात आपण तसं पाहिलं तर होतोच. तर पुन्हा एकदा तो तसा एक पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांचं एक त्यांना मोठं सहकार्य लाभलं आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील एक मोठा विश्वास ठेवून येत्या काळात महत्त्वाचं डोंगरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पुरवठ्याचा जो विषय आहे तर त्यासाठी डोंगरे साहेबांची जी भूमिका आहे किंवा जो दृष्टिकोन या सगळ्या विषयाकडे पाहण्याचा आहे तर तो निश्चित भाजपला मदतीचा ठरणार आहे. शहराध्यक्ष आणि शहराध्यक्ष शहराध्यक्ष भाजपच्या रोहिणीताई तडवळकर तर यांचं देखील एक मोठं सहकार्य त्यांच्या या पक्ष प्रवेशादरम्यान राहिलेलं आहे आणि ती प्रकर्षानं समोर आलेली गोष्ट होते कारण त्यांनी त्यांच्याबरोबर ते काम केलेलं डोंगरे साहेबांबरोबर ते. आणि शहराध्यक्षांनी काल भाषण केलं की मी उपमहापौर असताना प्रवीण डोंगरेंना त्यांची कामाची पद्धत बघितली, पाणी पुरवठ्याचा आराखडाच त्यांच्याकडे आहे आणि सारखं बोर्डामध्ये ते पाणी पुरवठाच विषय मांडतात म्हणले. असं काल त्यांनी प्रवेशानंतर एक भाषण पालकमंत्र्यासमोर सांगितलं. म्हणजे शहराध्यक्षांना ह्या एवढा विश्वास आपल्याला दिला यापेक्षा आणखी काय. तर एकंदरीत ही सगळी भूमिका म्हणजे पाणी पुरवठ्याचा एक आराखडाच त्यांच्या माध्यमातून समोर असतो आणि तो प्रश्न आणि शहराच्या हद्दवाढ भागाचा आपण गावठाण भाग आपण म्हणतो शहराच्या विकासाचे म्हणून जे मुद्दे आहेत तर त्या बाबतीतली त्यांची भूमिका हे निश्चितच भाजपला मदतीची आणि मार्गदर्शनाची अशी ठरू शकते. आणि याचबरोबर मला वाटतं की प्रभागातून तिकीट मिळाल्यास निश्चित आणखीन खऱ्या अर्थानं एक विकासाचे जे मार्ग आहेत तर ते देखील एक समोर येऊ शकतात त्या प्रभागासाठीचे. बाकी प्रवीण डोंगरे साहेबांनी एक पाणी पुरवठा एक महत्त्वाचा आपण विषय हाच घेतला कारण त्यांनी सातत्यानं एक स्वतंत्र आणि वास्तववादी अशी भूमिका पाणीपुरवठ्याच्या बाबतीत मांडली आणि आता जेव्हा महानगरपालिका निवडणूक होते तेव्हा पाणीपुरवठ्याचा विषय हा येणारच आहे. तर नेमकं महापालिका प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे हे त्यांनी इथं अगदी सखोल अशा आपल्या अभ्यासातून मांडलं आणि एक मुद्दा मात्र त्यांनी जोरदारपणे मांडला की आजच्याही स्थितीमध्ये सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा शक्य आहे. गरज आहे ती नियोजनबद्ध कामाची आणि त्याचबरोबर इच्छाशक्तीची. द न्यूज प्लस चॅनलला प्रवीण डोंगरे साहेब माजी उपमहापौर यांनी आपला एक व्यस्त वेळापत्रातून वेळ दिला आणि सविस्तर अशी चर्चा केली याबद्दल डोंगरे साहेबांचे एक मनापासून आभार. धन्यवाद. आपले धन्यवाद.